पार्ट 10 भाग 10। आज मी तुमच्यासाठी जीवशास्त्रामधील 10 अजून महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे। चला या ठिकाणी आपण आता जीवशास्त्रातील 10 प्रश्नांविषयी आपण इथे चर्चा करूया। लक्षात घ्या, या ठिकाणी आता बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश या प्रश्नमालिकेमध्ये आपण केलेला आहे। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहूयात। मानवी हृदयासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ह्यूमन हार्ट, ओके, ह्यूमन हार्ट। आता वरीलपैकी योग्य विधाने कोणती आहे म्हटलं? योग्य म्हणजे चुकीचं विधान जे आहे किंवा चुकीची जी विधाने आहेत ती आपल्याला बाजूला काढायची आहेत। या ठिकाणी पर्याय दिले पहा। मानवी हृदयात 4 कप्पे असतात, म्हणजे ह्यूमन हार्टमध्ये 4 चेंबर असतात का? तर हे विधान बरोबर आहे, हो 4 कप्पे असतात। ठीक आहे। डाव्या निलयाची भित्ती उजव्या निलयापेक्षा जाड असते का? हो, हे पण विधान बरोबर आहे, असते। त्याचं कारण असं आहे कारण याच्यामधनं पूर्ण होल बॉडीला ब्लड सप्लाय करायचा असतो, त्यामुळं ब्लड हाय प्रेशरनं गेलं पाहिजे यासाठी डाव्या लेफ्ट साईडची जी वेंट्रिकल आहे, ओके, तिची भित्ती जी आहे ती उजव्या निलयापेक्षा कशी असते? जाड असते। ठीक आहे। ऑप्शन नंबर 3 पाहूयात। फुफ्फुस धमनीत ऑक्सिजन युक्त रक्त वाहते। तर बघा, ऑक्सिजन युक्त ज्याला ऑक्सिजनेटेड म्हणतो, म्हणजे ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळलेला आहे त्याला आपण ऑक्सिजन युक्त रक्त म्हणतो। पण हा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे। तर फुफ्फुस धमनीत ऑक्सिजन युक्त नाही तर डीऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन नसलेलं रक्त जे आहे ते वाहतं। म्हणून ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं आहे। पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे बरोबर आहेत। तर या ठिकाणी आपल्याला फक्त 1 आणि 2 ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल। ओके, पुढे चला। आता या संदर्भामध्ये आपला अभ्यास काय करायचं लक्षात घ्या। तर इयत्ता 8वी मध्ये आपण हर्ट ची डायग्राम शिकतो, त्या हर्टमध्ये आपल्याला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतील। ओके, हर्टमध्ये किती चेंबर्स असतात, ओके, मग लेफ्ट साईडचे चेंबर्स, राईट साईडचे चेंबर्स, त्यांना काय म्हणायचं, त्यांचा उपयोग काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण मानवी हृदय या संकल्पनेचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल। पुढे चला। खालीलपैकी कोणती ग्रंथी व संप्रेरकाची जोडी चुकीची आहे? लक्षात, ग्रंथी पाहायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये तयार होणारी जी संप्रेरक आहे ते पाहायचे। स्वादुपिंड याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं का? तर अगदी बरोबर आहे, पॅनक्रियामध्ये इन्सुलिन तयार होतं। थायरॉइड ग्रंथीमध्ये थायरॉक्सिन संप्रेरक तयार होतं, बरोबर जोडी आहे। अधिवक्क ग्रंथीमध्ये अँड्रेनालिन, हे पण बरोबर आहे। पिट्युटरी ग्लँडमध्ये इन्सुलिन तयार होतं का? नाही, ही चुकीची जोडी आहे। पिट्युटरी ग्लँडमध्ये ग्रोथ हार्मोन्स, ओके, ग्रोथ हार्मोन्स प्लस बॉडीमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या नेसेसरी संप्रेरक आहेत ते स्त्रावतात। याच्यावरती प्रश्न आहेत म्हणून मी इथं अधिकचं एक्सप्लेनेशन देत नाहीये। ओके, पिट्युटरी ग्लँडवरती अनेक प्रश्न आपल्या प्रश्नसंचामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। या प्रश्नासंदर्भातच मी तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन देतोय। तर पिट्युटरी ग्लँडमध्ये इन्सुलिनचं संप्रेरक तयार होतं का? तर होत नाही। ओके, ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड असलेले जे संप्रेरक आहेत ते इथं तयार होतात। त्यामुळे काय म्हटले, चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन नंबर डी। ओके, पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न पहा। मानवी रक्तातील खालील घटकांचा विचार करा। मानवी रक्तातील म्हणजे ह्यूमन ब्लड जे आहे त्या ब्लडमध्ये महत्वाचे घटक कोण असतात? आरबीसी, सेकंड आहे डब्ल्यूबीसी आणि थर्ड असतात प्लेटलेट्स। ओके, हे जे महत्वाचे घटक आहेत त्या संदर्भामध्ये काय विचारले पहा। आरबीसी ऑक्सिजन वाहतुकीसाठी उपयोगात येतं का? तर अगदी बरोबर आहे। ओके, डब्ल्यूबीसी रोग प्रतिकारक सिस्टीम चालते का याच्याने? हो चालते, बरोबर आहे। प्लेटलेट्स रक्त गोठविण्यास मदत करतात का? हो करतात। हे तिन्ही घटक जे आहेत ते अत्यंत बरोबर आहेत। त्यामुळे या ठिकाणी वरीलपैकी योग्य जोड्या कोणत्या याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, 1, 2 and 3। ओके, तिन्ही जे पर्याय आहेत ते अगदी योग्य पर्याय आहेत। पुढे चला। प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील प्रकाश अवलंबी प्रक्रिया ज्याला आपण लाईट डिपेंडंट रिॲक्शन म्हणतो प्रामुख्याने कोठे घडते? जेव्हा आपण फोटोसिंथेसिस ही प्रोसेस डीप मध्ये पाहतो, ओके, 11-12च्या याच्यामध्ये, त्यावेळेस म्हणजे 9th मध्ये एनसीईआरटी मध्ये पण दिलेला आहे आणि सीबीएसई मध्ये पण दिलेला आहे। त्यावेळेस आपण पाहतो की जे वनस्पती असतात त्या वनस्पतीची जी पानं असतात त्या पानामध्ये प्रेझेंट असलेला जो क्लोरोफिल आहे त्या क्लोरोफिलच्या या साईटवरती थायलाकोइड झिल्ली या ठिकाणी ही अभिक्रिया काय होत असते? घडून येत असते। बेसिक प्रश्न आहे, ओके, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। म्हणून ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे। पुढे चला। खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पर्निसियस ॲनिमिया होऊ शकतो? ओके, तर व्हायटामिन ए नाईट ब्लाइंडनेस ज्याला आपण रातांधळीपणा म्हणतो हा रोग होतो। व्हायटामिन बी ए याच्यामुळे बेरी नावाचा रोग होतो। ओके, व्हायटामिन B2 यामुळे हा जो पर्निसियस ॲनिमिया आहे हा रोग होऊ शकतो।
तर व्हायटामिन सी जे आहे यामुळे स्कर्वी नावाचा रोग होऊ शकतो. आलं लक्षात? हे आपल्याला कोणत्या व्हायटामिनच्या, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणते रोग होतात याच्या जोड्या दिलेल्या असतात. अनेक परीक्षेमध्ये हे PYQचा प्रश्न आहे, जोड्या दिलेल्या असतात. त्यामुळे सर्व व्हायटामिन आणि त्याच्या कमतरतेमुळे मानवी शरीरामध्ये उद्भवणारे रोग या संदर्भामध्ये आपला चांगला अभ्यास असला पाहिजे. पुढे जाऊयात. पहा क्वेश्चन नंबर 6 कडे. पहा क्वेश्चन नंबर 6, DNA आणि RNA संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि काय म्हटलंय, योग्य पर्याय निवडा. DNA मध्ये थायमिन आढळते. ओके, DNA मध्ये थायमिन असते का? हो असते. RNA मध्ये युरॅसिल आढळते. हो, RNA मध्ये युरॅसिल असते. म्हणजे थायमिनच्या ऐवजी काय असते? युरॅसिल असते. लक्षात. पुढे आहे DNA आणि RNA दोन्हीमध्ये रायबोज हीच शर्करा असते, शुगर. ओके, तर नाही. DNA मध्ये डीऑक्सीरायबोज असते, डीऑक्सीरायबोज शुगर असते. ओके, आणि RNA मध्ये रायबोज शुगर असते. लक्षात. त्यामुळे हे जे विधान आहे 3 नंबरचं, हे विधान चुकीचं आहे. विधान 1 आणि विधान 2 जे आहेत ते बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर असेल, फक्त 1 आणि 2. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणती रोगकारक जीवाची जोडी योग्यरित्या जुळलेली नाही? ओके, म्हणजे रोगकारक जीव म्हणजे काय, कोणत्या जीवाणूमुळे किंवा विषाणूमुळे कोणता रोग होतो यावरती. याचं ही पूर्ण टेबल 8वीच्या सेकंड चॅप्टरमध्ये आपला अभ्यासाला भेटेल. ओके, स्टेट बोर्डचं 8वीचं सायन्सचं बुक घेतलात की त्याच्यामध्ये सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. त्यामध्ये ही महत्त्वाची सर्व रोग दिलेले आहेत. कोणता रोग कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, कोणत्या व्हायरसमुळे होतो हे आपल्याला तिथं पूर्ण पाहता येईल. त्या टेबलचा अभ्यास तुम्ही जर केलात तर या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुमचे चुकणार नाहीत. ओके, मलेरिया प्लाझ्मोडियममुळे होतो का? हो होतो. क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलिसिसमुळे होतो का? होतो. टायफॉइड सॅलमोनेला टायफी याच्यामुळे होतो का? करेक्ट जोडी आहे, होतो. डेंग्यू प्रोटोझोआमुळे होतो का? नाही. तर डेंग्यू हा डेंग्यू व्हायरसमुळे होतो. लक्षात. आणि मेनली हे कशामुळे होतो? ॲडिस नावाची जे मॉस्किटो असतो, ओके, त्या मॉस्किटोच्या बायटिंगमुळे या विषाणूची काय होते? लागण होत असते. म्हणून ऑप्शन नंबर डी जे आहे ते काय आहे? चुकीचं आहे. ओके, मग इथं काय म्हटले, कोणती रोगकारक जीवाची जोडी योग्यरित्या जुळलेली नाही? तर कोणती आहे? ऑप्शन नंबर डी. मानवी मूत्रपिंडाच्या कार्यात्मक एककाला म्हणजे काय हो? फंक्शनल युनिट. आता फंक्शनल युनिट म्हणजे काय? म्हणजे जी किडनी आहे, ओके, ह्युमन किडनी जी आहे त्या ह्युमन किडनी मधला हा कोणता भाग आहे जो की कार्यात्मक आहे? म्हणजे फंक्शनल युनिट म्हणजे काय? तोच सगळी कामं करतो. महत्वाची कामं कोणती आहेत? फिल्टरेशनचं काम असेल, ओके, महत्वाचे जे घटक आहेत रक्तामधले ते ऍब्झॉर्प्शन करण्याचं काम असेल, किंवा तिथं लागणारे जे महत्वाचे घटक आहेत त्याचं सिक्रेशन करण्याचं काम असेल, हे कोण करतं? तर नेफ्रॉन. ओके, याला ह्युमन किडनीचं काय म्हटलं जातं? फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट पण म्हटलं जातं. येतं लक्षात याच्यामध्ये. त्यामुळे उत्तर आहे नेफ्रॉन. पुढे पाहूयात. पेशी विभाजनासंदर्भात, पेशी विभाजन म्हणजे काय? सेल डिव्हिजन. ओके, पेशी विभाजनासंदर्भात खालीलपैकी योग्य विधान म्हटलेलं आहे. मायटोसिसमध्ये क्रोमोझोम नंबर अर्धी होते किंवा अर्धी होतात? नाही. काय होतात? डबल होतात. म्हणून हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढे चला. मिओसिसमध्ये 2 आयडेंटिकल डिप्लॉइड पेशी तयार होतात? नाही, आयडेंटिकल होत नाहीत. हेही पर्याय चुकीचा आहे. मिओसिसमुळे क्रोमोझोम नंबर अर्धी होऊन हॅप्लॉइड पेशी तयार होते? अगदी बरोबर आहे. ओके, मायटोसिस फक्त जनन पेशीमध्ये होते? नाही, हे चुकीचं आहे. मिओसिस होतं कशामध्ये? जनन पेशीमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे तेच फक्त कसं आहे? योग्य विधान आहे. हे तर लक्षात. चला शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. शेवटच्या प्रश्नाच्या खाली तुम्हाला उत्तर तालिका पण देण्यात आलेली आहे, ती तुम्ही सॉल्व्ह करू शकता, सोडवू शकता. काय म्हटले बघा, खालीलपैकी कोणती पेशी अंगक म्हणजे सेल ऑर्गनल व कार्याची जोडी? सेल ऑर्गनल्स दिलेले आहेत म्हणजे सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असलेले ऑर्गनल्स आणि त्यांचं फंक्शन, त्यांचं काम काय, चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायचं आहे. पहा, मायटोकॉन्ड्रिया एटीपी प्रोडक्शन करतं, बरोबर आहे. नेक्स्ट पहा, रायबोझोम प्रोटीन सिंथेसिसचं काम करतं, बरोबर आहे जोडी. लायझोझोम जे आहे एंट्रासेल्युलर डायजेशन करतं, अगदी बरोबर आहे. गोल्गी ॲपरेटस जे आहे ते DNA रिप्लिकेशन करतं का? नाही. हे काम कशामध्ये होतं? न्यूक्लियसमध्ये होतं DNA रिप्लिकेशनचं. म्हणून चुकीची जोडी ही गोल्गी ॲपरेटस आहे. गोल्गी ॲपरेटसमध्ये प्रोटीनचं मॉडिफिकेशन होतं, सॉर्टिफिकेशन होतं. ओके, प्रोटीन संदर्भामध्ये इथं कामं होतात. गोल्गी ॲपरेटसमध्ये DNA रिप्लिकेशन होत नाही. म्हणून ऑप्शन नंबर डी जे आहे ते अगदी चुकीचं आहे. मित्रांनो, बायोलॉजीमधील ही जी 10 प्रश्न आहेत अत्यंत महत्त्वाची 10 प्रश्न आहेत, ज्या घटकाशी रिलेट करतात त्या घटकामधले ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर या प्रश्नांचा अभ्यास आणि सराव पुन्हा पुन्हा करा. नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. पुढील व्हिडिओमध्ये मी परत 10 प्रश्नांसोबत तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं
तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, लाईक न करता जाऊ नका. ओके, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी प्रश्नांची म्हणजे जे सिमिलरिटी जी आहे MPSCच्या प्रश्नांसोबत अशी मिळती जुळती प्रश्न तयार करून तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन करतोय. असे अनेक भाग तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. धन्यवाद.